नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी अजिंक्य अरविंद दाहेर तुमचं स्वागत करतो मराठी ऑटो गुरु या आपल्या चॅनलवरती. आणि आज आपण आलो आहोत नाशिक जिल्ह्यातील सटाण्यामध्ये. का? मॉडर्न पिकअप बॉडी बिल्डर्स म्हणजेच मिस्टर निरंजन बोरसे यांचा हा फर्म आहे. इकडे छोट्यापासून मोठ्या प्रत्येक प्रकारच्या पिकअप, स्मॉल कमर्शियल व्हेकलवरती जे ती बॉडी बिल्डिंगचं काम केलं जातं. सटाणा बॉडी, नाशिक बॉडी तुम्ही खूप साऱ्या बघितल्या असतील की काय असतं, म्हणजे सटाणा बॉडी काय आहे, नाशिक बॉडी काय आहे, खानदेश बॉडी काय आहे. तर आपल्या खानदेशात म्हणजे नॉर्थ महाराष्ट्राची जी मी गोष्ट करतो, इथली बॉडी बिल्डिंगची एक विशिष्ट पद्धत आहे. गाड्यांवरती अँगल कशा प्रकारे दिले जातात, फळ्या कशा प्रकारे मारल्या जातात, त्यानंतर रंगसंगती, खूप प्रकारचं जे आहे ते टेक्निकल नॉलेज जे त्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. वर्कशॉपची व्हिजिट आपण करणार आहोत. स्वतः निरंजन बोरसे सर आपल्यासोबत जॉईंट होणार आहेत. चला पुढे जाऊयात आणि त्यांना भेटूयात. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो. नमस्कार, मी निरंजन बोरसे, मॉडर्न पिकअप बॉडी बिल्डर या आमच्या सटाणा या फर्ममध्ये आपले सहर्ष स्वागत करतो. आमच्याकडे महिंद्रा, टाटा, आयशर इत्यादी ज्या कमर्शियल व्हेकल आहेत, मालवाहतूक गाड्या आहेत, यांचं आम्ही बॉडी बिल्डिंगचं काम करतो. आणि कामाची क्वालिटी टिकून ठेवल्यामुळे आमच्याकडे सगळे लांबून कस्टमर येतात. म्हणजे महाराष्ट्र सोडून इतर राज्यातून म्हणजे कर्नाटक, गोवा, त्याच्यानंतर अमरावती, नांदेड, यवतमाळ एवढे लांबचे कस्टमर आमच्याकडे आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे हा व्यवसाय आम्ही 93 सालापासून चालू केलेला आहे आणि आमच्या आजोबा वडिलांपासून हा व्यवसाय पुढे चालू आहे. आणि कामाचा दर्जा टिकून ठेवल्यामुळे लोकांचा विश्वास आमच्यावर आहे आणि या विश्वासासारखंच आम्ही कामही करतो. ग्राहकांचा जो विश्वास आहे तो टिकून ठेवण्यासाठी आम्ही त्या दर्जाचं आमचं वर्कशॉप बनवलेलं आहे. आमचं पेंट डिपार्टमेंट आहे, कामाची सगळे मशिनरी आहेत. त्यासोबत म्हणजे तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला दाखवेल की कशा पद्धतीने आमच्या इथे काम केलं जातं. त्यानंतर जे लांबचे कस्टमर येतात त्यांनाही आम्ही राहण्याची सोय पण इथे केलेली आहे. म्हणजे त्यांना मुक्कामाची सोय करून दिली आहे. त्यामुळे त्यांनाही इथं राहिल्यानंतर एक समाधानी फील होतं. आम्ही या बिझनेसमध्ये गेल्या 20 वर्षापासून काम करत आहोत आणि कामाची क्वालिटी, विश्वासार्हता आम्ही पुढे भविष्यात देखील टिकून ठेवणार आहोत. याची म्हणजे आम्ही सगळ्या ग्राहकांना हे सांगू इच्छितो की आमच्याकडे बॉडी बिल्डिंगसाठी या आणि आपल्या गाडीचं उत्कृष्ट असे काम तुम्ही आमच्याकडून करून घ्या, एवढेच मी ग्राहकांना सांगेल. धन्यवाद. तर आज आपण आलो आहेत मॉडर्न पिकअप बॉडी बिल्डर येथे. निरंजन सर, नमस्कार सर, वेलकम. नमस्कार, वेलकम. या आमच्या वर्कशॉपला एक छोटीशी व्हिजिट द्या. 10 मिनिटात मी तुम्हाला सगळं वर्कशॉप दाखवतो. तर सर आपल्यासोबत आज जॉईन झालेत. खूप म्हणजे त्यांनी त्यांच्या कामातून आपल्यासाठी वेळ काढला, त्यासाठी तुमचे धन्यवाद. तर आज काय चालू आहे तुमच्याकडे? आमचे आता हे डिपार्टमेंट वाईज कामं चालतात. हे आमचं कॅरियर डिपार्टमेंट आहे. इथं सगळ्या पद्धतीने कॅरियर बनवले जातात. ओके. वरचं कॅबिन असते, या पद्धतीने याला स्टील पत्रा वगैरे वर्कवर हे सगळं बनणार आहे. हां. तर अशा प्रकारचं पाईप वर्कमध्ये कॅरियर इथे बनलं. आम्हाला जर असेल तर पूर्ण रेडी असलेलं पण तुम्ही मिळू शकतो. हो, ठीक आहे, तुम्हाला तेही दाखवतो. ओके. तर इकडे बघू शकतात बोलेरो 1.3 आपल्यासमोर उभी आहे. हिचं काम आता सुरू आहे. तर थोडक्यात आम्हाला सांगा काय चालू आहे इकडे. आता महिंद्रा पिकअप बोलेरो 1.3चं काम इथे चालू आहे. हां. हिला खाली हिची बॉडी मजबूत राहण्यासाठी आम्ही हिला सी चॅनल मारतोय. याच्यामुळे हिचं फ्लोरिंग कधीही बेंड होणार नाही. ओके. आणि गाडी मजबूत राहील. म्हणजे तिला गॅरंटी वॉरंटी या सगळ्या गोष्टी मिळतात. हे कुठलं तुम्ही किती थिकनेसचं मटेरियल वापरता? हे सगळं कामधेनूचं मटेरियल असतं. 1.5-3 चॅनल असतात. याच्यामुळे फ्लोरिंग अजून मजबूत होते. ओके. आणि या सर्व प्रकारच्या म्हणजे बोलेरो पिकअप, टाटा एस, कुठल्याही गाडीवर प्रत्येक गाडीला आम्ही हे सपोर्ट मारतो. आणि हे इथं सगळं आमचं मटेरियल आहे. कामधेनूचे अँगल वगैरे सगळं ब्रँडेड मटेरियल वापरलं जातं. ISIचं मटेरियल असतं सगळं. आणि ही मार्किंग आम्ही पट्टीच्या याच्यानुसार, खात्यानुसार मारत असतो. ओके. हा एल चॅनल आहे मित्रांनो, ज्याच्यावर ही मार्किंग जी ती केली जाते आणि हे याच्यामध्ये वापरलं जातं. तर ही जी गाडी आहे हिच्यात मागेही आम्ही तुमच्या वर्कशॉपला आलो होतो, तेव्हा आम्ही स्टेपनीचं काम बघितलं होतं. ते खूप म्हणजे मस्त वाटलं होतं आम्हाला बघून. तर ते काम हिच्यात पण होणार आहे का? हो, हिच्यात पण होणार आहे. चेन कप्पी स्टेपनी ब्रॅकेट लावलं जातं. ओके. हो. तर ही 1.3 गाडी आहे मित्र. आणि सर
म्हणजे बॉडी बिल्डिंगचा व्यवसाय तुम्ही एवढ्या वर्षापासून करत आहात, तर बॉडी बिल्डिंग करताना म्हणजे काय काळजी घेतली जाते? जसं बॅटरीचे टर्मिनल वगैरे ओपन केले काळजी घेतली जाते सर. ज्यावेळेस कंपनीची गाडी येते त्यांच्या नियमानुसार बॅटरीचे काही टर्मिनल्स किंवा अजून काही सेन्सर असतात ते आम्ही खोलून घेतो, ओपन केले जातात, त्यानंतरच गाडीचं काम केलं जातं. तर इथं तुम्ही बघू शकतात वर्कशॉप जे आहे ते पूर्ण बंद आहे, म्हणजे तुमची जी मौल्यवान गाडी आहे ती धूळ, ऊन, पाऊस, वारापासून सेफ राहणार आहे. बघू शकतात बोलेरो 1.3. सर ही गाडी कुठून आली आहे तुमच्याकडे? ही गाडी नाशिक दिंडोरीची आहे. ओके, ही दिंडोरीहून आली आहे, म्हणजे बघू शकतात बऱ्यापैकी लांबून आली आहे गाडी असं म्हणू शकतो आपण. दिंडोरीची गाडी आहे 1.3. ठीक आहे, चला पुढे जाऊयात आता बघूया. त्यानंतर हे आमचं लाकडी युनिट आहे. वुडनचं सगळं काम इथे केलं जातं. आमचे सगळे मशिनरी आहे त्याच्यावर सगळे लाकडाची फिनिशिंग दिली जाते. ओके, सिल्वरचं लाकूड वापरलं जातं, याच्यामुळे ह्या लाकडाची क्वालिटी जास्त दिवस टिकण्यासारखी असते म्हणून आम्ही वापरतो. बरं, आणि ह्या फळ्यांचं म्हणजे कुठल्या मटेरियलचे, कुठल्या टाईपचं लाकूड आहे? हे सिल्वर ओक म्हणतात त्याला. हो, हे बँगलोर वगैरे तिकडून येते सगळं लाकूड, ते आम्ही वापरतो फिनिशिंग साठी. या फळ्या अशा बनवल्या जातात. हो, याच्यावर सगळं फिनिशिंग केलं जातं यावर नेटवर्कवर. ते रंदा मशीन आहे, याच्यावर सगळी फिनिशिंग करून मग आम्ही गाडीसाठी ते वापरतो. ओके, तर आपण पुढे बघू शकता की हे लाकडाचं, आणि लाकूड पण कम्प्लिटली ड्राय आहे. ओलं लाकूड इकडे बिलकुल तुम्हाला दिसणार नाही, कारण वर्कशॉप जे आहे ते क्लोज आहे मित्रांनो. आता इथे बघू शकतात या गाडीची जी आहे ती पेंटिंग सुरू आहे. आणि ह्या गाडीबद्दल तुम्ही काहीतरी खास बोलत होते, काय या खास या गाडीचं? सर ही गाडी आमच्याकडे कर्नाटकहून आली आहे. ओके, कर्नाटकहून आली. ही गाडी दुसरी आहे, 650 किलोमीटरहून आलेली गाडी आहे. आता हिचं पेंटचं वर्क चालू आहे. आम्ही जो पेंटही वापरतो तो चांगल्या क्वालिटीचा वापरतो, त्यालाही आमच्याकडनं गॅरंटी वॉरंटी मिळते. अशा पद्धतीने हे पेंट डिपार्टमेंट आहे आमचं. तर एवढ्या लांबून कर्नाटकवरनं येण्याचं कारण काय असेल? यांची एक गाडी आम्ही पहिले बनवली, ती गाडी त्यांना खूप आवडली आणि तिची क्वालिटी आजही मेंटेन आहे, त्यामुळे ते लोक दुसरी गाडी आमच्याकडे बनवण्यासाठी घेऊन आलेले. तर कर्नाटकवरनं जी ती मित्रांनो गाडी आली, बघू शकतात कस्टमर्सचा विश्वास तोच सर्वात मेन असतो. बघू शकतात साधारण सर याच्यात किती फळ्या लावल्या जातात? अशा एका बाजूला साधारण 10 फळ्या असतात. 10 फळ्या असतात. आणि ही कुठल्या टाईपची बॉडी आहे? नाशिक बॉडी, भाजीपाल्यासाठी चालते. म्हणजे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की गॅप जेव्हा जास्ती असतो तिला नाशिक बॉडी म्हटलं जातं, आणि हा गॅप जेव्हा कमी असतो त्याला सटाणा बॉडी. तर ही कर्नाटकची गाडी, तर हिच्यात काही विशेष कलरिंग करणार आहेत का तुम्ही? की असं कलरिंग तर विशेष आता त्यांच्या आवडीनुसार आम्हाला द्यावं लागतं. ओके, आणि आमचं क्वालिटी तर आहेत त्याच्यात. तर हे सर आपले आहेत. सर एक मिनट आप माइक लीजिए, हमें बताइए कि गाड़ी में कैसा काम हो रहा है, आपको क्या लग रहा है? गाड़ी में बहुत अच्छा काम हो रहा है. अच्छा काम हो रहा है. आप इतनी दूर से गाड़ी चला के आए यहाँ पे, आपको कुछ तकलीफ हुई रास्ते में? क्या तकलीफ नहीं हुई, गाड़ी इधर अच्छी बनाते हैं. अच्छी बनाते हैं. और ये गाड़ी जब वहाँ पे जाते हैं आप लेके, मतलब वहाँ पे कुछ अलग ही लगती होगी. मतलब मैं कर्नाटक बहुत बार गया हूँ, वहाँ के बोनेट पे पीला रंग किया जाता है. तो जब ये हमारे नासिक मतलब खानदेश की गाड़ी जब वहाँ पे जाती है तो क्या लोग क्या कहते हैं वहाँ के लोग? इधर देख के, मैं उधर पहली गाड़ी देख के ही आया इधर. गाड़ी बहुत अच्छी बनाते बोलते. लोगों को कुछ अलग देख के कुछ ऐसा लग रहा होगा ना कि यार ये गाड़ी तो थोड़ी अलग लग रही है यार, कहाँ से बनाया? हाँ, ऐसा लग रहा है. तो ऑल इन ऑल आपको काम कैसे लगा यहाँ पे? काम तो बहुत बढ़िया करते हैं इधर. कम टाइम में कितने कब आए हो आप यहाँ पे? मैं 4 दिन में गाडी दे रहे हैं सेट मेरे को. 4 दिन में. 4 दिवसात आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की 3-4 दिवसात जी ती गाडी कस्टमरला जी डिलिव्हर होते. आप खुश हो फिर गाडी से? हाँ, मैं खुश हूँ. ठीक आहे, फिर ये थे सर. पुढे चालूया सर, सांगा अजून. ही मारुती कंपनीची गाडी आहे. अच्छा, तर ही सुपर कॅरी आहे. सुपर कॅरी. आपल्या सबस्क्रायबर्सची सगळ्यात काय सांगू, जाऊ द्या आता, आवडती गाडी आहे मारुती कॅरी. ही सीएनजी आहे, सीएनजी. हो, सीएनजी गाडी आहे. आणि ही यांचं मटेरियलचं दुकान आहे हार्डवेअर साठी. त्यासाठी यांना आम्ही 2 फूट पत्रा आणि वरती. ओके, तर म्हणजे इथं क्लोजर दिले, जेणेकरून पाणी वगैरे जाणार नाही, त्यांचं मटेरियलचं नुकसान होणार नाही. ऍप्लिकेशन वाईज जे ती गाडी इथं बनवली जाते मित्रांनो, बघू शकतात. सुपर कॅरी गाडी दाखवायचं कारण हे की छोट्यापासून मोठ्या प्रत्येक प्रकारच्या गाड्यांचं इथे काम जे आहे ते केलं जातं. आणि पूर्ण याची जी बघू शकता तुम्ही, आतून जो तो ब्लू कलर जो तो मारण्यात आलेला आहे अशा प्रकारे. तर पुढे जाऊयात गाडी. आणि आता मी तुम्हाला तुमची आवडती म्हणजे ज्या गाडीसाठी लोक म्हणजे फायनल गाडी जी ती कशी दिसते आणि आकर्षक रंगसंगती ते तुम्हाला मी दाखवतो. बघू शकतात आपल्यासमोर उभी आहे महिंद्राची सुप्रो. तर ही सुप्रो प्रॉफिट ट्रक मॅक्सी आहे मित्रांनो, आपल्यासमोर उभी आहे. बघू शकतात हे जे आहे ना, हेच खरी जादू आहे सटाणा बॉडीची, नाशिक बॉडीची, मॉडर्न पिकअप बॉडी बिल्डरची. सर पेंटिंग बद्दल काहीतरी सांगा. पेंटिंग बद्दल सांगायचं म्हटलं तर आम्ही सगळे कार फिनिशचे कलर वापरतो सुपर सेटचे. आणि शिवाय पेंट करण्याच्या आधी जी मशागत असते म्हणजे प्रायमर वगैरे प्रॉपर केलं जातं, त्यामुळे पेंटलाही आमच्याकडनं गॅरंटी मिळते. ही सटाणा बॉडी आहे, हिचं काम पूर्ण झालेलं आहे. ओके,
तर बघू शकतात मित्रांनो, सटाणा बॉडी आहे, काम पूर्ण झालेलं आहे सर म्हणतात. आणि कुठली गाडी आहे ही सर? ही सुप्रो मॅक्सी नाही ट्रक. नाही, कुठली, कुठून आली तुमच्याकडे? ही गाडी आमच्याकडे चिराई म्हणून गाव आहे इथे जवळच, ओके, तिथून आलेली आहे. तिथली गाडी आहे मित्रांनो, बघू शकतात. खूप सुंदर अशा पद्धतीने ती गाडी बनवली गेली आहे आणि आकर्षक रंग. पुढे आपल्या समोर एक 1.3 टन जी ती उभी आहे बोलेरो पिकअप. हो, बघू ही शकतात. 1.3 महिंद्रा बोलेरो पिकअप, ही पण सटाणा बॉडीज बनवलेली आहे आम्ही. ओके, खूप सुंदररित्या जे ते काम केलं गेलं. ही कुठली गाडी आहे सर? ही मुक्ताईनगर. मुक्ताईनगर, जळगाव. बघू शकतात जळगावमध्ये सुद्धा सटाण्यातली गाडी धावणार आहे, सरांच्या हाताने बनवलेली. हो, काय सांगाल सर, मुक्ताईनगर. म्हणजे एवढं सक्सेस तुम्हाला भेटलंय या क्षेत्रामध्ये? या क्षेत्रामध्ये सक्सेस होण्याचं कारण फक्त आणि फक्त कामाच्या क्वालिटीचा दर्जा आणि विश्वासार्हता, ह्या दोन Right. गोष्टींवर आम्ही आमचा बिझनेस सेट केलेला आहे. आहे. बघू शकतात मित्रांनो, स्टॉकयार्डमध्ये पण खूप गाड्या उभ्या आहेत. इथून मागेही आम्ही आलो होतो तेव्हा देखील स्टॉकयार्ड जे ते भरलेलं होतं. तर जसं निरंजन सर म्हणाले होते की लांबून लांबून गाड्या त्यांच्याकडे येतात. बघू शकतात MH11, म्हणजे हे जे भाऊ आहेत हे साताऱ्यावरनं आलेत. तर भाऊ नमस्कार. नमस्कार. थोडं सांगा किती लांब आलेत तुम्ही आज? मी माझ्या गावापासून 395 किलोमीटर इथं आलोय. म्हणजे जवळपास 400 किलोमीटर साताऱ्याहून भाऊ जे ते इथं आलेत. आता 1 वाजलेत दुपारचे. किती वेळ तुम्हाला लागला, कधी निघाले? मी काल रात्री 8 वाजता निघालोय. 8 वाजता निघालेले. म्हणजे बघू शकतात की सातारा, पुणे, अहमदनगर, नाशिक असे 4 जिल्हे क्रॉस करून ही गाडी नाशिक जिल्ह्यात म्हणजे सटाण्यामध्ये आली आहे, मॉडर्न पिकअप बॉडी बिल्डर्समध्ये. तर काय बघून तुम्ही असं ठरवलं की मॉडर्न पिकअपमध्ये हिची बॉडी बनवायची? नाही, मी सरांचे रील्स बघत होतो. ओके, युट्यूबला त्यांचं चॅनलवर बघत होतो. हां तिथून मी त्यातून नंबर घेतला सरांचा, हां, कॉल केला. 2-3 दिवस आमचं बोलणं चालू राहिलं. ओके, तिसऱ्या दिवशी काल रात्री कन्फर्म झालं. काल दुपारी, हां. काल रात्री मी निघालो. सरांना म्हटलं मी येतोय. ठीक आहे सर, तुम्ही या तुम्ही. आणि आता किती दिवसात तुम्ही ही गाडी जी आहे ती इथून घेऊन जाणार? 4 दिवसात त्यांनी सांगितले घेऊन जावं. 4 दिवसात तुम्ही गाडी, मग 4 दिवस आता सर जे ते आराम करणार आहेत. आणि बघू शकतात मित्रांनो की खूप लांबून, जसं निरंजन सर आपल्याला थोड्या वेळापूर्वी म्हणाले की लांबून लांबून गाड्याकडे आपल्याकडे येतात. तर लाईव्ह मी जस्ट आता सर इथे एंट्री झालेत. आमची व्हिडिओ बनवून झाली होती पण आम्ही थांबलो हे दाखवण्यासाठी की खूप लांबून जे आहेत त्या गाड्या सरांकडे बनायला येतात. सर, तुम्हाला संपर्क करण्यासाठी नंबर जो आहे तो इथं दिलेलाच हो, आहे. हो, हे number. तसा मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण नंबर देईल, पण तुमचा एक पूर्ण पत्ता सांगून द्या म्हणजे जेणेकरून व्हिडिओ बघणाऱ्या आपल्या दर्शकांना इथे येण्यास सोपं पडेल. महाराष्ट्र राज्य, नाशिक जिल्हा, सटाणा तालुका, यशवंतनगर, ताराबाद रोड हा आमचा पत्ता आहे. मॉडर्न पिकअप Modern बॉडी Pickup बिल्डर. Body तुम्ही Builder. सटाणा गावात जरी आले, तुम्ही कोणालाही विचारलं तरी तुम्हाला इथे ते आणून सोडतील. असं सरांचं गावामध्ये सुद्धा चांगलं नाव आहे. तर सर, तुमचा मूल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद, thank you. आता आम्ही तुमची रजा घेतो. ठीक आहे. आणि असंच अजून इथून पुढे जर तुमच्याकडे एखादी युनिक गाडी आली किंवा तुम्ही कुठल्या प्रकारचं युनिक काम केलं तर नक्कीच आम्हाला बोलवा. आम्ही ती व्हिडिओ पूर्ण महाराष्ट्रभर, पूर्ण भारतभर दर्शकांपर्यंत पोहोचवू. परत एकदा धन्यवाद. पुन्हा भेटू नक्की, पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच, मित्रांनो. नक्कीच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र.